26 एप्रिल 2026 ला इयत्ता 4थी आणि 7वीची स्कॉलरशिपची परीक्षा झाली। यावर्षी ही पहिलीच परीक्षा होती, कारण मध्यंतरी 2016 पासून तर फेब्रुवारी 2026 पर्यंत 5वी आणि 8वीची स्कॉलरशिपची परीक्षा झाली आणि या वर्षीपासून आता शासनाने 4थी आणि 7वीला दरवर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये परीक्षा होणार आहे, जी 2027ची ही दुसरी परीक्षा असेल। 4थी आणि 7वी परीक्षेचा अंतरिम निकाल लागला आणि आता काल म्हणजे 10 तारखेला 10 ऑगस्ट 2026 ला अंतिम निकाल रात्री उशिरा आला आणि म्हणून आज 11 ऑगस्टला आपण या निकालाचं विश्लेषण करत आहोत। या निकालामध्ये सगळ्यात पहिल्यांदा असतं ते राज्यस्तरीय गुणवत्ता याद्या, की राज्यामध्ये राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांची रँक, त्या विद्यार्थ्यांना पडलेले गुण, या पद्धतीने 3 प्रकारच्या याद्या लागतात। बऱ्याच पालकांना आणि विद्यार्थ्यांना माहिती नाहीये। समजा 4थीचा वर्ग आहे तर 3 प्रकारच्या याद्या लागतात। एक राज्यस्तरीय ग्रामीण, राज्यस्तरीय शहरी आणि राज्यस्तरीय सीबीएसई आणि आयसीएसई। 7वीच्या सुद्धा 3 याद्या लागतात, राज्यस्तरीय ग्रामीण, राज्यस्तरीय शहरी आणि राज्यस्तरीय सीबीएसई आयसीएसई। नमस्कार, मी प्राध्यापक नवनाथ गीते। महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी, पालक आणि शिक्षक बंधू आणि भगिनींचं मास्टरमाइंड स्कॉलरशिप अकॅडमीच्या अर्थातच आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर सहर्ष असं स्वागत करतो। स्कॉलरशिप असेल, नवोदय असेल, NMMS असेल, या शासनाच्या अत्यंत महत्त्वाच्या या शासकीय परीक्षांचं प्रत्येक अपडेट या आपल्या चॅनलवर दिलं जातं आणि म्हणून अधिकृत असं अपडेट आपल्याला मिळण्यासाठी तुम्ही कायमच जे करत आहात की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला सगळीकडे शेअर करा, सगळ्या पालकांपर्यंत आणि शिक्षकांपर्यंत ही अधिकृत माहिती कायमस्वरूपी त्या ठिकाणी शेअर करा। आज आपण तुमची ज्या पद्धतीने उत्सुकता वाढली आहे त्याच पद्धतीने सर्वांची उत्सुकता वाढली आहे की 4थी 7वी स्कॉलरशिपचा अंतिम निकाल आला आणि राज्यात पहिलं कोण, शहरीला कोण, ग्रामीणला कोण, सीबीएसईत कोण, या सगळ्याची उत्सुकता आज या ठिकाणी वाढलेली आहे। या सगळ्या याद्यांचं एक विश्लेषण आपण पाहू आणि राज्यात प्रत्येक यादीत पहिले 3 विद्यार्थी कोण आले तेही आपण पाहू। त्याचबरोबर त्या यादीमध्ये जो शेवटचा विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये, तोही आपण बघू तो किती मार्कांचा आहे। ओके, चला सुरुवात करूया पहिल्या यादीपासून। पहिली यादी असणार आहे आपली पहिली यादी आहे आपली पहा, इयत्ता 4थी राज्यस्तरीय गुणवत्ता यादी ग्रामीण विभाग। इयत्ता 4थी राज्यस्तरीय गुणवत्ता यादी ग्रामीण विभाग। ग्रामीणची यादी वेगळी लागते। याच्यात माध्यम कोणते? 2 माध्यमाचे विद्यार्थी आहेत, एक मराठी माध्यम, मराठी सेमी, आणि दुसरे स्टेट बोर्ड इंग्लिश मीडियम। लक्षात घ्या, बऱ्याच पालकांच्या हे लक्षात येत नाही म्हणून मी थोडंसं फोडून सांगण्याचा प्रयत्न करतोय, कारण गुणवत्ता याद्या लक्षात येत नाहीत। तर पहा, ग्रामीण मध्ये इयत्ता 4थीला राज्यात आलेला पहिला आलेला विद्यार्थी पुणे जिल्ह्याचा आहे, ते युडायस कोड शाळेचा आहे। शाळेचं नाव आहे पहा ZPPS तेलगाव। त्या विद्यार्थ्याचा सीट नंबर आहे आणि त्याचं नाव आहे त्या विद्यार्थ्याचं यशवर्धन दत्तात्रय थोरात असं नाव आहे पहा या विद्यार्थ्याचं। अतिशय हुशार आणि गुणवंत असा हा विद्यार्थी, याला 98.66% मार्क आहेत। म्हणजे याला किती मार्क आहेत तर आपल्याला माहिती आहे टक्के म्हणजे 100 पैकी 98 येते, तर मग 300 पैकी करा। लक्षात ठेवा, आता प्रत्येक वेळी आपल्याला तेच करायचंय आणि म्हणून याचे मार्क जवळजवळ 294 मार्क आहेत। याला जवळजवळ या विद्यार्थ्याला 294 मार्क आहेत। दुसरा जो विद्यार्थी आलेला आहे पहा, तो आहे सोलापूर जिल्ह्यातील, शाळा आहे ZPP स्कूल, शेवरेची शाळा आहे, जेद जहांगीर तांबोळी असं या विद्यार्थ्याचं नाव आहे। 98% मार्क्स आहेत, याला सुद्धा 294, याचे 294.66 आहे म्हणून याला फर्स्ट घेतलंय। दुसरा विद्यार्थी आणि तिसरा आहे सातारा जिल्ह्यातील ZPPS वडाळे शाळेचा विद्यार्थिनी आरती महादेव औंडे असं या विद्यार्थिनीचं नाव आहे। हिला मार्क्स आहेत पहा 97%। 97 म्हणजे 9-27 ते 270 आणि 7-21 म्हणजे 292 मार्क आहेत पहा। 292 मार्कांची ही तिसरी आली। म्हणजे इयत्ता 4थी ग्रामीण राज्यस्तरीय यादीमध्ये
पहिला विद्यार्थी 294.66चा, दुसरा विद्यार्थी 294चा, तिसरा विद्यार्थी 292चा. क्लिअर. या यादीमध्ये सगळ्यात शेवटचा विद्यार्थी म्हणजे चौथीच्या गुणवत्ता यादीमध्ये टोटल विद्यार्थी घेतलेत पहा. सगळ्यात शेवटचा जो विद्यार्थी आहे 120 विद्यार्थी इयत्ता चौथी ग्रामीण राज्यस्तरीयच्या यादीत घेतलेत. शेवटचा विद्यार्थी याचं नाव आणि याचे मार्क्स या ठिकाणी दिलेत पहा. श्रीतेज किशोर नरवडे 92% मार्क्स आहेत, म्हणजे 9-27 आणि 2-4 म्हणजे 274चा शेवटचा आहे. राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये चौथी ग्रामीणला शेवटचा विद्यार्थी 274चा आहे. पहिला विद्यार्थी 294.66चा आहे. संपली पहिली यादी. तुमच्या लक्षात आली. शेवटचा यादीतला सांगितला, पहिले 3 सांगितले. जाऊया आपण पुढच्या यादीकडे. पुढची यादी आहे इयत्ता चौथी राज्यस्तरीय गुणवत्ता यादी शहरी विभागाची यादी आहे पहा. पहिला विद्यार्थी राज्यात पहिला आलेला विद्यार्थी बीड डिस्ट्रिक्ट वसुंधरा प्राथमिक विद्यालय आष्टी. वसुंधरा प्राथमिक विद्यालय आष्टी इयत्ता चौथीचा विद्यार्थी श्रुती संतोष पोकळे असे विद्यार्थिनीचं नाव आहे. 9-27 आणि 8-24 294 मार्क या विद्यार्थिनीला आहेत पहा. 294 म्हणजे इयत्ता चौथी शहरीला सुद्धा 294चा राज्यात पहिला आहे. दुसरा विद्यार्थी बीडचाच वसुंधरा प्राथमिक विद्यालय आष्टी 10 स्तरांची शाळा आहे. त्या शाळेतला विद्यार्थी आदिनाथ प्रदीप सांगळे हा 96% गुण घेऊन म्हणजे 9-27 आणि 7-18 म्हणजे जवळजवळ 288 मार्क या विद्यार्थ्याला आहेत पहा. पुढे परभणीचा तिसरा विद्यार्थी. तीनही विद्यार्थी पहिले 3 मराठवाड्याचे आहेत पहा. बरेच जण म्हणतात की मराठवाड्याचं शिक्षण किंवा मराठवाड्याचे विद्यार्थी मागे पडतात. नाही, यावेळेस मराठवाड्याने बाजी मारली. चौथी शहरीमध्ये तीनही पहिले 3 मराठवाड्याचे आहेत पहा. सावित्रीबाई बद्रीनाथ नारायणजी बिहानी नूतन प्राथमिक शाळा परभणी पहा. समृद्धी जयकिशन भुताडा या विद्यार्थिनीचं नाव आहे आणि तिला मार्क आहे 96.66 म्हणजे सेम मार्क आहेत दोघींना. 288. ठीक आहे. तर पहिले 3 विद्यार्थी चौथी शहरी पहा. या यादीमध्ये इयत्ता चौथी शहरीमध्ये थोडा वेळ जाऊ द्या, पण याद्या एकदम व्यवस्थित समजल्या पाहिजे. या यादीमध्ये शेवटचा जो विद्यार्थी आहे 120 क्रमांकाचा, यात सुद्धा 120 विद्यार्थी घेतलेत. शेवटचा विद्यार्थी साताऱ्याचा आहे स्वरा सूरज बुधवले आणि 90% मार्क आहेत तिला. 9-27 म्हणजे 270 मार्कांचा शेवटचा विद्यार्थी या चौथीच्या शहरीच्या यादीमधला आहे. ओके, चौथी ग्रामीण झाली, चौथी शहरी झाली. आता इयत्ता चौथीची पुढची यादी आहे की सीबीएसई ज्या शाळा आहेत, सीबीएसई ICSE ज्या स्कूल आहेत, या विद्यार्थ्यांच्या सुद्धा सेपरेट याद्या लागत आहेत. आणि म्हणून आता सीबीएसईच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला सुद्धा स्कॉलरशिपला मुलं बसवायचे आहेत. बरेचसे लोक निगेटिव्ह आहे त्या बाबतीमध्ये. स्कॉलरशिपला मुलं बसवा, अत्यंत महत्त्वाची परीक्षा आहे. शालेय जीवनातली MPSC ज्या परीक्षेला मानलं जातं ती 4थी 7वी स्कॉलरशिपची परीक्षा. सीबीएसई ICSE शाळेमधून राज्यात पहिला आलेला विद्यार्थी नाशिकचा आहे. क्लिफर्ड इंटरनॅशनल स्कूल स्पंदन प्रदीप देवरे या विद्यालयाला 97% म्हणजे 9-27 आणि 7-21 म्हणजे जवळजवळ 292 मार्क या विद्यार्थ्याला आहेत पहा. 292 मार्क या विद्यार्थ्याला पडलेले आहेत. पुढचा विद्यार्थी आहे पहा सीबीएसईच्या यादीमधील पुण्याचा विद्यार्थी आहे पहा चैतन्य टेक्नो स्कूलचा क्षितिज महेश शिंदे. क्षितिज महेश शिंदे 94% मार्क्स आहेत म्हणजे 9-27 आणि 4-12 म्हणजे 282 मार्क आहेत पहा या विद्यार्थ्याला. 282 मार्क आहेत. पुढं
पुण्याचा विद्यार्थी पुढे ध्रुव ग्लोबल स्कूल आयुष अजित कुमार जाधव 93% मार्क आहेत पहा. म्हणजे 9 त्रिक 27 आणि 3 त्रिक 9 म्हणजे 288 289 म्हणजे 290 मार्क धरून चला. या विद्यार्थ्याला 290 मार्क आहेत. पहिले 3 विद्यार्थी या CBSE मध्ये. ओके, पुढची यादी. आता जाऊया आपण 7वी कडे. चला 7वीची पहिली यादी इयत्ता 7वी ग्रामीण विभागाची यादी लागली राज्यस्तरीयची. राज्यस्तरीय गुणवत्ता यादी ग्रामीण विभाग इयत्ता 7वी. पहिले 3 विद्यार्थी. पहिला विद्यार्थी आहे पुण्याचा ZPPS वासेवाडी शाळेचा विद्यार्थी पहा, प्रदिशा प्रमोद गाडे. प्रदिशा प्रमोद गाडे या विद्यार्थिनीला 96% मार्क्स आहेत. म्हणजे 9 त्रिक 27 आणि 6 त्रिक 18 म्हणजे तिला मार्क्स आहेत 288. 288 मार्क्स आहेत पहा. दुसरा विद्यार्थी आहे 7वीचा पुण्यामधून ZPPS पिंपळे खालसा शाळेचा, कारण ग्रामीण आहे ना, वीरेन भानुदास धुमाळ 95% मार्क्स आहेत. म्हणजे 9 त्रिक 27 ते 270 आणि 5 त्रिक 15 75 म्हणजे 276. 276 मार्कांचा राज्यामध्ये दुसरा 7वी ग्रामीण. तिसरा विद्यार्थी अहिल्यानगरचा आहे. हा विद्यार्थी आपल्या बॅचेसला होता. आपल्या बॅचेसचा विद्यार्थी हा स्कॉलरशिपच्या बॅचचा स्वामी विवेकानंद प्रायमरी स्कूल निंबोडी. शंभू भाऊसाहेब आठरे हा विद्यार्थी, याला मार्क्स आहेत पहा 95.33 म्हणजे तेवढेच आहेत. 276 मार्क आहेत पहा. राज्यामध्ये 3ऱ्या क्रमांकाला हा आपला विद्यार्थी आहे, तो चमकलेला आहे. आता या 7वीच्या ग्रामीणच्या यादीमध्ये जवळजवळ घेतलेले विद्यार्थी सांगतो. टोटल विद्यार्थी 126 विद्यार्थी घेतले. शेवटचा विद्यार्थी अश्विनी आप्पासाहेब ओळेकर 91% मार्क आहेत. 9 त्रिक 27 ते 270 आणि ते 3 म्हणजे 274 मार्कांचा शेवटचा घेतलाय. पुढच्या यादीकडे जाऊया आपण. पुढची यादी आहे 7वी शहरी. 7वी शहरीच्या यादीकडे जाऊ. मला असं वाटतं की प्रत्येक विद्यार्थी, पालक आणि शिक्षकापर्यंत इतकी अधिकृत माहिती, इतकं सुंदर विश्लेषण, इतकं फोडून जर का आपल्याला लक्षात येत असेल तर 4थी आणि 7वी स्कॉलरशिपच्या परीक्षा याद्या कशा लागतात, या याद्यामध्ये नंबर कसे निघतात, शाळांचे नाव असतात का, विद्यार्थ्यांचे नाव असतात का, किती मार्क्स कशा पद्धतीने आहे हे तुमच्या लक्षात येत आहे. आणि याच्याही पुढची गोष्ट, मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला उद्यापासून प्रत्येक जिल्ह्याची गुणवत्ता यादी विश्लेषण करून सांगणार आहे. प्रत्येक जिल्ह्याची पूर्ण 36 जिल्ह्यांच्या सगळ्या याद्या या ठिकाणी विश्लेषण केल्या जाणार आहेत. आणि म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करून ठेवा, सगळीकडे शेअर करा. ऑथराईज अशा प्रकारची माहिती शालेय स्पर्धा परीक्षांची आपण देतो. आता 7वी शहरीची यादी बघा. सांगलीचा विद्यार्थी श्री शिव छत्रपती माध्यमिक विद्यालय या विद्यालयाचा विद्यार्थिनी आहे हर्षिता सुनील धस. ही विद्यार्थिनी राज्यात पहिली 7वी शहरीमध्ये. 98% मार्क्स म्हणजे 9 त्रिक 27 आणि 8 त्रिक 24 म्हणजे 294 मार्क आहे त्या विद्यार्थिनीला. 294 मार्कांचा पहिला आहे 7वी शहरी. पुढे कोल्हापूरची विद्यार्थिनी, ही सांगलीची दुसरी. कोल्हापूर महाराष्ट्र हायस्कूल ज्युनियर कॉलेज समर्थ श्रीकांत पाटील विद्यार्थ्याचं नाव आहे पहा. 96% मार्क्स आहेत पहा. हे 9 त्रिक 27 आणि 6 त्रिक 18 म्हणजे 288 मार्कांचा पहिला आहे. ते दुसरा आहे 288 मार्काचा 7वी शहरीला. तिसरा विद्यार्थी साताऱ्याचा आहे, CS हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज वडूज. गीत गोपीनाथ घोडके याला सुद्धा 96% मार्क्स आहेत, सेम मार्क्स आहेत. 288 मार्क या विद्यार्थ्याला आहे पहा. पहिला आहे 294चा आणि दुसरा आणि तिसरा 288चा. या यादीमध्ये सुद्धा किती विद्यार्थी समाविष्ट आहेत आपण बघू पहा. 7वी शहरी. 7वी शहरीमध्ये 117 विद्यार्थी घेतले. शेवटचा विद्यार्थी साताऱ्याचा आहे.
श्रुती गणेश डोईफोडे, हिला 91% मार्क्स आहेत, म्हणजे हिला 274 मार्क आहेत. शेवटचा विद्यार्थी 7वी शहरीच्या यादीमध्ये राज्यस्तरीयचा 274चा आहे. म्हणजे या ठिकाणी मी 7वीच्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो जे आता 7वीला आहेत, तुम्हाला राज्याच्या यादीमध्ये समाविष्ट व्हायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी किती मार्क्स पाडायला पाहिजेत? किती मार्क्स पाडायला पाहिजेत? तर कमीत कमी तुम्हाला 270 मार्क पाडायलाच पाहिजेत. मार्क्स इकडे तिकडे होतील, पण टार्गेट ठेवून चला 270 प्लस. 4थीला असाल तरीही 270 प्लस, 7वीला असाल तरीही 270 प्लस. एवढे मार्क पडले तरच आणि तरच राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये यायचं स्वप्न तुमचं पूर्ण होऊ शकतं. लक्षात येत आहे? यस. आणि म्हणून हे तुम्हाला समोरासमोर दाखवलं की काय परिस्थिती आहे. पुढे जाऊया 7वीची. सीबीएसई आणि आयसीएससीचा अभ्यासक्रम राबवणाऱ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांमध्ये राज्यात पहिले 3 विद्यार्थी कोणते आले? पहिला विद्यार्थी पुण्याचा आलाय, सिटी प्राईड स्कूलचा. नाव आहे त्याचं यश प्रसाद पाटील. 95% मार्क्स आहेत, 9-27 आणि 5-15 म्हणजे 285 286 मार्क्स आहेत पायाला. 286 मार्क्स आहेत. पुढं दुसरा विद्यार्थी पुण्याचा सिटी प्राईड स्कूलचा आराध्य राजदीप निकम. 93% मार्क्स आहेत, 9-27 आणि 3-9 म्हणजे 279 280 मार्क आहेत पाया दुसऱ्या विद्यार्थ्याला. तिसरा विद्यार्थी नांदेडचा आहे, ऑक्सफर्ड द ग्लोबल स्कूल, कवठा नांदेड. ईशांत नागेश्वर बाबिलगेश्वर असं नाव आहे पहा त्याचं, बाबिलगेवर असं नाव आहे त्याचं. तर 93% मार्क्स आहेत पहा त्याला, 9-27 आणि 3-9 म्हणजे 280 मार्क ह्याही विद्यार्थ्याला आहेत. पहिले 3 सीबीएसई आयसीएससी अभ्यासक्रम राबवणाऱ्या 7वीच्या या विद्यार्थ्यामध्ये पहिले राज्यातले 3 विद्यार्थी. ठीक आहे, चला ओके. तर आता आपण 6 याद्या बघितल्या यामध्ये राज्यस्तरीयच्या. 4थी ग्रामीण, 4थी शहरी, 4थी सीबीएसई आयसीएससी, 7वी ग्रामीण, 7वी शहरी आणि 7वी सीबीएसई आणि आयसीएससी. उद्यापासून प्रत्येक जिल्ह्याची गुणवत्ता यादी आणि त्याचं विश्लेषण आपल्या या यूट्यूब चॅनलवर येणार आहे. आणि म्हणून याचबरोबर आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी जे विद्यार्थी आता इयत्ता 4थीला आहेत, इयत्ता 7वीला आहेत, या सगळ्या विद्यार्थ्यांनी 4थी स्कॉलरशिपची आता बॅच चालू आहे आपली ऑनलाईन. राज्यामध्ये अतिशय विश्वासाने स्कॉलरशिप नवोदय आणि एनएमएमएस त्या ठिकाणी घेतलं जातं. आणि म्हणून आपल्या विद्यार्थ्याचा प्रवेश या ठिकाणी निश्चित करा. आपल्यालाही आपल्या लेकराला असं गुणवत्ता यादीमध्ये आणायचं असेल तर या ऑनलाईन बॅचेस आपल्या सुरू आहेत. मराठी सेमीची बॅच वेगळी असते, इंग्लिश मीडियमची बॅच वेगळी आहे, त्यांचा टायमिंग वेगळा आहे. मराठी सेमी सकाळी 7:15 ते 8:15 आणि इंग्लिश मीडियमचा टायमिंग सायंकाळी 5:30 ते 6:30. आणि म्हणून या बॅचला जॉईन करा. ऑनलाईन लाईव्ह लेक्चर आहेत, त्याचबरोबर रेकॉर्डेड स्वरूपात सुद्धा लेक्चर आपल्याला मिळत आहेत. 4थी स्कॉलरशिप, त्यानंतर 5वी नवोदयची बॅच स्वतंत्र संध्याकाळी 7:30 ते 8:30 या वेळेमध्ये एकदम व्यवस्थित 4ही विषय कव्हर करणारी, बुद्धिमत्ता, गणित, आलेला परिसर अभ्यास आणि भाषा एकदम जबरदस्त अशी बॅच आहे. नवोदयच्या विद्यार्थ्यांना इथं जॉईन करा. 7वी स्कॉलरशिपची बॅच आहे स्वतंत्र, सकाळी 6 ते 7 या फ्रेश टायमिंग मध्ये 4ही विषय कव्हर होतात, मराठी, इंग्लिश, मॅथ्स आणि इंटेलिजन्स. आणि म्हणून आपल्या विद्यार्थ्यांचे ऍडमिशन या ठिकाणी करून टाका आणि गुणवत्ता यादीमध्ये विद्यार्थ्यांना आपल्यात चमकवण्याचं आणि स्पर्धा परीक्षांचा पाया मजबूत करण्याचं स्वप्न साकार करा. 8वी एनएमएमएस ची स्वतंत्र बॅच आहे, जिथं 48,000 रुपये स्कॉलरशिप आपल्याला मिळते. म्हणून एनएमएमएस ची स्वतंत्र बॅच घेणारी राज्यातली ही एक स्वतंत्र अकॅडमी, ज्या ठिकाणी इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, सामान्य विज्ञान, तुमची मेंटल ॲबिलिटी टेस्ट आणि अरिथमेटिक सगळा भाग व्यवस्थितपणे कव्हर करून पूर्णपणे टेस्ट त्या ठिकाणी घेतल्या जातात. म्हणून या बॅचला सुद्धा 8वीच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जॉईन होता येईल. 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश, मॅथ्स आणि सायन्स रेग्युलरचे क्लासेस. आज ऑफलाईन मध्ये खूप सगळ्या असुविधा आहेत, भांडणं, मारामाऱ्या आणि छळ या सगळ्या गोष्टींना विद्यार्थी वैतागलेत, पालकांना वेळ नाही येत. आणि म्हणून
आपल्या विद्यार्थ्यांसाठी 8वी ते 10वीचे रेग्युलर इंग्लिश, मॅथ आणि सायन्सचे ऑनलाईन क्लासेस, लाईव्ह लेक्चर आणि रेकॉर्डेड लेक्चर या ठिकाणी उपलब्ध आहेत. या सगळ्या ॲडमिशनसाठी आपला संपर्क करायचा आहे 70 58 34 75 81 आणि दुसरा नंबर आहे 92 72 469 269. थांबूया आपण याच ठिकाणी. उद्यापासून जिल्ह्याच्या याद्यांचं विश्लेषण करू आणि स्कॉलरशिप, नवोदय आणि NMMS शासनाच्या अत्यंत महत्त्वाच्या या परीक्षांबाबत नेहमी अपडेट राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.